सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी ग्रहस्थिती उत्तम असून व्यवसायामध्ये यश आणि नशिबाची साथ मिळेल. तुम्ही मन मोकळेपणानं आज खरेदी कराल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करा. तुमचे नातेसंबंध चांगले असतील, तसेच नात्यांमधील गोडवा वाढेल. तुम्ही घरामध्ये जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडाल. घरातील सदस्यांच्या मागण्या तुम्ही पूर्ण कराल. मला काम करण्याचा कंटाळा येतो असं तुम्ही बोलू नका. तुम्हाला काही बोलायचं असेल तर स्पष्टपणे तुमच्या भावना व्यक्त करा. मनामध्ये दाबून ठेवल्यास तुम्हाला त्रास होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आज ग्रह नक्षत्राची स्थिती चांगली असून आर्थिक बाबतीमध्ये नशीब तुमच्या बाजूने राहील. तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्यात आज यशस्वी व्हाल. भागीदारीमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते, परंतु वैयक्तिक संबंधाच्या बाबतीमध्ये मात्र थोडासा नाराजीचा सूर राहील. नवीन ओळखी तुमच्या होणार असून त्याचा लाभ तुम्हाला भविष्यामध्ये होऊ शकतो. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस थोडासा त्रासदायक आहे. वैयक्तिक संबंधांमध्ये तुम्हाला मतभेदांना सामोरं जावं लागू शकतं. जेव्हा तुम्हाला खरंच मदतीची गरज आहे तेव्हा घरातील सदस्य किंवा मित्रांची मदत तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. तुम्हाला जे काही अनुभव येत आहेत त्यातून तुम्ही शिका आणि पुन्हा त्या चुका करू नका. कठीण प्रसंगी वृश्चिक राशीचा एखादा व्यक्ती तुमची मदत करू शकेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस उत्तम असून कामामध्ये जबरदस्त उत्साह राहील. कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमची घरची कामं मार्गी तुम्ही लावाल. नोकरी जर तुम्ही करत असाल तर सहकाऱ्यांना तुमच्यामुळे प्रोत्साहन मिळेल. करिअरच्या बाबतीत तुमची मुलं स्वतंत्र निर्णय घेण्याची शक्यता आहे. नातेसंबंध तुमचे अधिक दृढ होणार असून नाराजी कमी होईल. मानसिक ताणतणाव तुम्ही कमी करा. तुमचा स्वभाव हा विनोदी आणि आनंदी आहे, तो कायम ठेवा. तुमचं मन जे काही सांगते त्यानुसार तुम्ही निर्णय घेणं तुमच्यासाठी फलदायी ठरेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे, परंतु तुम्ही इतरांकडनं खूप जास्त अपेक्षा ठेवत असाल तर मात्र तुमची थोडी चूक होतीये. तुम्ही स्वतःचं काम स्वतः करा. तुम्हाला मनासारख्या गोष्टी हव्या असतील तर मेहनत करावीच लागेल. तसेच माझा हरी खाटल्यावर देई असे होणार नाही. व्यावसायिक निर्णय घेताना स्पष्ट विचारानं काम करा. अगदी सहजपणे आणि वेगानं अनेक प्रश्नांचं यशस्वी समाधान तुम्हाला आज सापडू शकतं. तुम्हाला प्रयत्न करायलाच हवेत, तरच मार्ग सापडेल हे लक्षात ठेवा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा बदल घेऊन येतोय. तुमच्या आसपास वेगाने बदल होत आहेत. नवीन संधी तुमच्या समोर येतील, त्याचा तुम्ही लाभ घ्या. यश मिळण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहात. काही गोष्टींमुळे तुम्ही मनोमन दुखावले जाणार आहात, परंतु याबद्दल कोणाकडेही तुम्ही बोलू नका. तुम्ही मोकळेपणानं प्रियजनांसोबत या गोष्टी शेअर करा, त्यामुळे तुमचं मन हलकं होईल. इतरांना तुम्ही माफ करायला शिका, तरच तुमचा पुढचा मार्ग सकारात्मक राहील. निर्णय घेताना मनाचा आवाज ऐका, म्हणजे तुमचा ताणतणाव कमी होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा नवीन सुरू होणार आहे असं दिसतंय. व्यावसायिक प्रोजेक्ट पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आज रिलॅक्स होणार आहात. नोकरी असो किंवा व्यवसाय, नवीन संधींसाठी तुम्ही तयार राहा. अनेक शक्यता आज तुमच्या समोर आहेत, त्यांचा शोध घ्या. नवीन दृष्टिकोनामुळे तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल हे लक्षात ठेवा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबतीमध्ये आजचा दिवस हा सकारात्मक आहे. तुम्ही उत्साहानं आणि धैर्यानं आज काम कराल. अशक्य वाटणाऱ्या कामांना आणि आव्हानांना सामोरं जाऊन त्याचं समाधान तुम्ही शोधून काढाल. दिखावा करणाऱ्या लोकांपासून तुम्ही दूर राहा. आज खरेदी जर जास्त होणार आहे, त्यामुळे महिन्याचं बजेट तुमचं बिघडू शकतं. परिस्थिती कशीही असली तरी तुमच्या मूल्यांवर आणि तत्वांवरती तुम्ही ठाम राहा. स्वतःशी प्रामाणिक राहून कोणतंही काम करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीनं नकारात्मक विचारांना दूर करायला हवं. तुम्ही असं केलं नाही तर भावनिकदृष्ट्या तुम्ही दुखावले जाऊ शकता. मिथुन राशीचा एखादा व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आज आनंद घेऊन येईल. नातेसंबंधांमध्ये मोठं आश्वासन देणं शक्यतो तुम्ही टाळलेलं बरं. तुमच्या मनाचा आवाज तुम्ही ऐका. कामामध्ये फोकस ठेवला तरच आज तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीचे लोक आज बदलाच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती उभे आहेत. आज काहीतरी बदल तुमच्या आयुष्यात नक्कीच होईल आणि तुम्ही त्यासाठी सकारात्मक राहायला हवं. ध्यान किंवा आत्मचिंतन केल्यानं तुमच्या जीवनाचा नक्की अर्थ काय आहे ते तुम्हाला समजेल. भावनिक होऊन निर्णय घेणं तुम्ही टाळा. भूतकाळाचं ओझं वाहू नका. जे झालं ते गेलं, ते परत येणार नाही. वर्तमान काळात जगून भविष्याचा विचार करा. अतिरेक मग तो खाण्यापिण्याचा असो किंवा मग कामाचा, ते टाळणं उत्तम. जुन्या सवयी सोडण्यासाठी आजची वेळ चांगली आहे. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनी आज सावध राहण्याची गरज आहे. नाहीतर एखादी चांगली संधी तुमच्या हातून सुटून जाईल. वर्तमान काळात तुम्ही आज जगा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तुम्ही भूतकाळाचा विचार केला तर तुमच्या जीवनामध्ये काहीही साध्य होणार नाही. बदल हा नेहमी होत असतो आणि त्याला सगळ्यांनाच सामोरं जावं लागतं. तुम्ही त्यासाठी अपवाद नाही हे लक्षात ठेवा. आज मकर राशीचा एखादा व्यक्ती आशेचा किरण घेऊन तुमच्या आयुष्यात येईल. अचानक अध्यात्माकडे तुमचा कल वाढणार आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीनं अहंकाराचा आज त्याग करायला हवा. तुम्ही अहंभाव मनात ठेवला तर तुमचं कुठलंही काम व्यवस्थित होणार नाही. वैयक्तिक आणि व्यावसायिक कामं तुम्ही वेगवेगळ्या आणि क्रिएटिव्ह पद्धतीनं पूर्ण कराल. समस्या असेल तर सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. वैयक्तिक आणि कौटुंबिक बाबतीत तुमचा दृष्टिकोन तुम्ही नकारात्मक ठेवू नका. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.